स्वागत आणि सुरुवातीला सर्वसामान्यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी। सोने चांदीने गेल्या 4 दशकांचा घसरणीचा विक्रम मोडलाय। घसरण झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील या सगळ्या घडामोडींमुळे आज सोन्या चांदीच्या किमतीत देखील मोठी घसरण झाली आहे। चांदी तब्बल 27,884 रुपयांनी स्वस्त होऊन 2,46,665 रुपये प्रति किलोवर आली आहे। सोन्याच्या दरातही घट झाली असून मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। सोन्याच्या भावात आणि चांदीच्या दरामध्ये अचानक घसरणीमुळे सर्वजण आश्चर्यचकित झालेले आहेत। होय, सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव हा घसरलेला आहे। कोणालाच वाटत नव्हतं की आज एवढी मोठी घसरण ही सोन्याच्या आणि चांदीच्या दरात होईल, पण आता मोठी घसरण झालेली आहे आणि सगळेजण आश्चर्यचकित झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। होय, आज सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव नेमका किती रुपयांनी खाली आलेला आहे हे सर्व काय आपण बघणारच आहोत। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या AR1 मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। बघा, सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण आपल्यालाही बघायला मिळत आहे आणि अचानकपणे एवढा भाव कमी का झाला असं लोक विचारत होते। तर बघा, आता मोठी आनंदाची बातमी ही सोनं घेणाऱ्यांसाठी आहे का? तर होय, आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल, कारण की सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होईल। सोन्या चांदीचे भाव खूप वाढतील, दरामध्ये खूप मोठी वाढ बघायला मिळेल असं बरेच जण सांगत होते, पण तसं झालं का? तर काहीच नाही। उलट सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरात मोठी घसरण आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार आज आणि मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी सोन्याचे दर हे चढ उतारामध्ये दिसून आलेले आहेत आणि आजचा मोठा हा चढ उतार म्हणजेच की आज मोठी घसरण झालेली आहे आणि सोन्याच्या दरातच नाही तर चांदीच्या दरात पण अचानक घसरण झालेली आहे। बघा, आता तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि तुमच्या आसपासच्या मोठ्या शहरांमध्ये आजचा सोन्याचा भाव किती रुपयांनी स्वस्त झालाय, चांदीचा भाव किती रुपयांनी स्वस्त झालाय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। तर चला, संपूर्ण माहिती आणि आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव आपण बघू। बघा, आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। होय, आता आली रे आली सोने खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आली, आनंदाची बातमी आली। सोन्याच्या चांदीच्या दरात अखेर घसरण झालेली आहे। होय, आता सोनं आणि चांदी मोठ्या प्रमाणात घसरलेलं आहे। सोनं खरेदी करण्यापूर्वी आता हे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर एकदा बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आजच्या कालच्या सोन्याच्या आणि चांदीच्या किमती नेमक्या काय आहेत आणि कालन आज दरामध्ये किती रुपयांनी बदल झालाय आणि आज सोन्याचे आणि चांदीचे दर कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त स्वस्त झाले हे पण तुम्हाला सांगणार आहे। जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर तुम्हाला समजून जायचं आपल्या पण जिल्ह्यात सोनं स्वस्त झालंय, कारण की आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या शहरांमध्ये सोन्याचे आणि चांदीचे भाव स्वस्त झालेले आहेत, कमी झालेले आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे। जर तुमच्या जिल्ह्यातील तुम्हाला आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे बाजारभाव बघायचे असेल तर तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर बघा, आता या ठिकाणी आपण आजचा सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव बघणार आहोत। बघा, सोन्याचा भाव अचानक खूप घसरलेला आहे। कोणालाच वाटत नव्हतं की सोन्याच्या किमती एवढ्या खाली येतील, पण आज अचानक सोन्याच्या किमती खूपच खाली आलेल्या आहेत आणि सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण म्हटलं तरी काहीच हरकत नाही। सर्वात मोठी घसरण ही सोन्याच्या दरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळत आहे। आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याच्या आणि चांदीच्या किमती घसरू लागलेल्या आहेत। आज किमती कमी होण्याचं पण मोठं कारण समोर आलेलं आहे आणि त्यातली त्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या 15 ते 20 दिवसात खरंच सोन्याच्या आणि चांदीच्या किमती 30 ते 40 हजार रुपयांनी आणखीन कमी होणार आहेत का याबद्दलची पण तुम्हाला मी माहिती सांगणार आहे। यासाठी तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। नेमकं व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, व्यापाऱ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे, पुढे सोन्याच्या किमती वाढतील की पडतील याबाबत व्यापारी काय म्हटलेले आहेत ही पण माहिती आपण बघणारच आहोत। यासाठी तुम्ही फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओमध्ये आता आपण आजचे ताजे 18 कॅरेट सोन्याचे भाव, त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचे भाव आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव बघणार आहोत। आज 18 कॅरेट सोन्याच्या किमती घसरल्या आहेत, 22 कॅरेट सोन्याच्या किमती पण कमी झालेल्या आहेत आणि 24 कॅरेट किमती पण आता खूप मोठ्या प्रमाणात स्वस्त झालेल्या आहेत। म्हणजे आज सोन्याचा भाव हा खूपच खाली आलेला आहे। प्रचंड घसरण सोन्यासोबत चांदीच्या दरात पण आपल्याला बघायला मिळाले आहे। तर चला, किती रुपयांनी भाव घसरले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोनं जास्त स्वस्त झालेलं आहे आता संपूर्ण माहिती आपण पाहू।
बघा आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहण्याचं काम करा. होय आता सोने आणि चांदीच्या दराबाबतची महत्त्वाची अपडेट आता आपण बघत आहोत. बघा आता अमेरिका त्यानंतर इस्रायल इराण हे जे युद्ध सुरू होतं हे युद्ध आता बंद झालेलं आहे. सध्या युद्ध बंद झाल्यानंतर बरेच जण काय म्हटले, युद्ध सुरू होतं त्यावेळेस सोन्याच्या किमती खूप वाढतील असं लोक म्हणू लागले. कारण युद्धामध्ये सोन्याच्या किमती याच्या आधी खूप वाढलेल्या आहेत, पण यावेळेसच्या युद्धामध्ये काय झालं, सोन्याच्या आणि चांदीच्या किमती वाढण्याऐवजी डायरेक्ट घसरू लागल्या आणि किमती कमी झाल्या. मग आता लोक काय म्हटले, आता युद्ध तर कमी झालेलं आहे म्हणजे बंद झालेलं आहे. मग आता युद्ध बंद झालंय म्हटल्यावर आता या जून महिन्यामध्ये सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती खूपच वाढतील असे बरेच जण म्हणू लागले. पण बघा आता एक अशी गंमत झालेली आहे की आता युद्ध बंद झालंय पण आता पण सोन्याच्या किमती वाढत नाही. तर आता युद्ध बंद झालेलं असतानाही इकडे सोन्याच्या आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण बघायला मिळते. आता तुम्ही म्हणत असाल नेमकं आता पुढचं नेमकं काय असं कारण आलंय की सोनं युद्धामध्ये पण पडलं आणि आता युद्ध बंद झाल्यामुळे पण घसरू लागलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे शेअर बाजार. बघा आता जे स्टॉक मार्केट असतं, भारतीय जो शेअर बाजार आहे यामध्ये आता तुफान तेजी आलेली आहे. भारतीय शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आल्यामुळे म्हणजेच की शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी असल्यामुळे सध्या याचा फटका जे आहे ते सोने आणि चांदीच्या दराला बसत आहे. सोने आणि चांदीच्या किमती यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला कमी होतानाच दिसून येत आहे. आता सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव या कारणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये घसरू लागलेला असून मोठी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या दरात होत आहे. बघा आता ज्यावेळेस पण भारताचा शेअर बाजार वाढतो त्यावेळेस इकडे सोन्याच्या किमती काही ना काही प्रमाणामध्ये कमी होत असतात. या आधी पण असं घडलेलं आहे आणि सध्या पण हे कारण आहे. म्हणजे असं नाही की पूर्ण कारण हेच आहे, अजून देखील बरीच अशी काही कारण आहेत की त्यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या किमती आता घसरू लागलेल्या आहेत. सोन्याच्या किमतीमध्येच नाही तर चांदीच्या किमतीमध्ये पण मोठी घसरण ही आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला मग आजचा ताजा भाव काय आहे आता हे तुम्हाला दाखवणार असून तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कारण तुम्ही जर आजचा ताजा भाव बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल आणि तुम्हाला पण तुमच्या जिल्ह्यातील आजच्या कमी झालेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या किमती ऐकायला भेटतील. तुमच्या जिल्ह्यात नेमकं सोनं आणि चांदी किती रुपयांनी स्वस्त झाली हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर आता राहिलेला व्हिडिओ तुम्ही फक्त लक्ष देऊन पाहत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती ही सविस्तर आता बघायला मिळेल. तर चला या ठिकाणी आता सर्वात आधी आपण आजचा ताजा सोन्याचा आणि चांदीचा भाव कोणत्या जिल्ह्यात काय आहे आणि आता तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे आणि खरंच पुढच्या 10 ते 15 दिवसात सोन्याच्या किमती 30 ते 40 हजार रुपयांनी आणखीन कमी होणार आहेत का याबद्दलची पण मोठी माहिती आता आपण पाहण्याचं काम करू. यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला. तर बघा नागरिकांनो, आता मोठी आपल्याला कमतरता आहे म्हणजे दरामध्ये मोठी घसरण ही सोन्याच्या बघायला मिळत आहे. सोन्याचे भाव अचानक घसरले आहेत आणि चांदीचे पण भाव अचानक खाली आल्याने सगळेजण आता आश्चर्यचकित झालेले आहेत. बघा सोन्याच्या आणि चांदीच्या भावातील घसरण बघता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला आहे. बघा महत्त्वाचं म्हणजे रुपयाची मजबूती आता आलेली आहे. बघा रुपयाची मजबूती आणि तेजीत असलेला शेअर बाजार यामुळे आता सोने आणि चांदीची चमक पुन्हा एकदा ओसरलेली आहे. सोन्याचा विचार करतात तर बघा आता सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरांमध्ये आपल्याला जी आहे ती मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आता या 3 दिवसांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये, त्यानंतर 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे. आता सध्या स्थितीला सोन्याचे भाव खूपच स्वस्त झालेले आहेत आणि एवढंच नाही तर चांदीचे पण भाव मोठ्या प्रमाणात स्वस्त झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. बघा आता 15 जून असेल म्हणजे मागची जी तारीख आहे त्या तारखेपासून जे आहे ते मोठे बदल होत गेलेले आहेत. सोन्याचे दर आता घसरतानाच बघायला मिळत आहे आणि आता सुद्धा सोन्याचे दर आता कमी होत आहेत आणि आज सुद्धा सोन्याचे दर हे खूप घसरलेले असून आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात ही मोठी घसरण झालेली आहे. बघा आता किती रुपयांची घसरण झालेली आहे ते पण तुम्हाला सांगतो. कारण की आज सोन्याच्या दरामध्ये 500 रुपयांची 1000 रुपयांची घसरण झाली नाही तर 3-4 हजारांपेक्षा मोठी घसरण ही सोने आणि चांदीच्या दरात आपल्याला बघायला मिळत आहे. आणि सर्वात खाली हे सोन्याचे आणि चांदीचे भाव आपल्याला आल्याचं स्पष्टपणे आता दिसून येऊ लागलेलं आहे. तर चला आता सर्वात आधी आपण काय करूयात, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सोन्याच्या किमती कमी झालेल्या आहेत, कोणत्या जिल्ह्यात सोनं स्वस्त झालं हे पाहूयात. आता तुम्ही लक्ष द्या म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आजचा ताजा सोन्याचा आणि चांदीचा भाव बघायला मिळेल. महाराष्ट्रातील मुंबई पासून तिकडे गडचिरोली पर्यंत, मराठवाडा असेल, विदर्भाचा भाग असेल, उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल, पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल, कोकणाचा असेल, मध्य महाराष्ट्र असेल, या भागात नेमक्या सोन्याच्या किमती काय आहेत, किती रुपयांनी स्वस्त झाल्यात. महाराष्ट्रातील मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आज सोन्याचे दर किती रुपयांनी स्वस्त झाले. त्यानंतर इकडे
नंदुरबारमध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, धाराशिवमध्ये, लातूरमध्ये, नांदेडमध्ये, वाशिममध्ये, हिंगोलीमध्ये नेमका काय बदल बघायला मिळत आहे? सोन्याच्या किमती नेमक्या किती रुपयांनी घसरल्या आहेत? सोनं नेमकं किती रुपयांनी स्वस्त झालंय? असा प्रश्न हा नागरिकांच्या मनात आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला मग आता पाहूयात की सोन्याचे दर किती रुपयांनी आज कोणत्या जिल्ह्यात स्वस्त झालेले आहेत आणि चांदीचे दर पण कोणत्या जिल्ह्यात जास्त स्वस्त झालेले आहेत. आता ही संपूर्ण माहिती आता आपण डिटेलमध्ये बघण्याचं काम करणार आहोत. तर चला आता सर्वात आधी आजचा ताजा चांदीचा भाव काय आहे हे आपण पाहूयात. त्यानंतर आजचा ताजा सोन्याचा रेट, सोन्याचे दर तुम्हाला लगेच दाखवणार आहे. आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर बघा या ठिकाणी आता संपूर्ण आपण बाजारभावाची माहिती बघणार आहोत. सोनं असो किंवा चांदी, या ठिकाणी आपण दोन्हीचे बाजारभाव बघणार आहोत. अमेरिका इराण यांच्यात जे आहे ते मागच्या आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शांतता करार होणार आहे आणि यामुळेच आता सोन्याचे आणि चांदीचे दर बरेच जण म्हणू लागले की वाढतील, पण तसं झालं नाही. उलट इकडे शेअर बाजाराच्या वाढीमुळे सोन्याच्या आणि चांदीच्या किमती आपल्याला जी आहे ती कमी होतानाच बघायला मिळालं आणि मोठी घसरण सोन्यासोबत चांदीच्या दरामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसून आल्या देखील पाहायला मिळतच आहे. बघा आता विश्लेषकांच्या मते या दोन देशांतील चर्चेत प्रगती झाल्यास भूराजकीय तणाव निवडू शकतो, ज्यामुळे सोनं आणि चांदी सारख्या सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या पर्यायांची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. या उलट जर वाटाघाटींमध्ये अडथळे आले किंवा तणाव वाढला तर गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोने आणि चांदीकडे वळू शकतात, असं देखील बऱ्याच जणांचं म्हणणं आपल्याला बघायला मिळत आहे. आणि सध्या सोन्याचे दर कमी होण्याची मोठी कारणे समोर आलेली असून सोन्याचे आणि चांदीचे दर काय फक्त एका जिल्ह्यात किंवा एका राज्यात कमी झालेले नाहीत, तर पूर्ण भारत देशामध्ये सोन्याच्या किमती आज कमी झालेल्या आहेत. आणि फक्त सोन्याच्याच नव्हे तर चांदीच्या पण किमती कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. बघा आता चांदीचे दर आज किती रुपयांनी कमी झालेले आहेत. आजचा ताजा चांदीचा काय भाव आहे हे तुम्हाला मी दाखवण्याचं काम करतो. चांदीबाबत जर सांगायचे झाले तर सलग 2 दिवस भाव स्थिर राहिल्यानंतर आज सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरात ही घट झालेली आहे. आता सध्या स्थितीला चांदीच्या दरांमध्ये प्रति किलोनुसार आपल्याला मोठी घट बघायला मिळत आहे. ही घट 2000ची नाही, 3000ची नाही, 4000ची नाही, तर यापेक्षा मोठी आपल्याला घट सोन्याच्या किमती, चांदीच्या किमतीमध्ये बघायला मिळत आहे. बघा आलेल्या माहितीनुसार आज दिल्लीमध्ये प्रति किलो दरात 100 रुपयांची घट होऊन चांदीचा दर 2,64,900 रुपयांवर पोहोचला आहे. इतर प्रमुख महानगरांमध्ये बोलायचं झालं तर मुंबई आणि कोलकातामध्ये याची विक्री त्याच दराने होत आहे. मात्र चेन्नईमध्ये 1 किलो चांदीची किंमत 2,74,900 रुपये इतकी आहे. म्हणजेच या 4 महानगरांपैकी चेन्नईमध्ये चांदी सर्वात महाग आपल्याला बघायला मिळत आहे. आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता 2 दिवस भाव स्थिर राहिल्यानंतर चांदीच्या दरात प्रति किलो 5,000 रुपयांची वाढ झालेली होती, असं देखील दिसून आलेलं होतं. पण आता ही घसरण आपल्याला बघायला मिळत आहे. पण बघा सोन्याच्या दरात ही मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव कोणत्या जिल्ह्यात किती रुपयांनी कमी झालेले आहेत, किती रुपयांनी सोनं स्वस्त झालेलं आहे, तर चला ती पण माहिती तुम्हाला मी लगेच सांगण्याचं काम करतो. यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती एकदम डिटेलमध्ये बघायला आता मिळून जाईल. तर चला आजचा ताजा सोन्याचा भाव आपण पाहूयात. तर बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आज सोन्याच्या दरात पण मोठी घसरण झाली आहे. बघा 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या किमती बघणार आहोत. नेमक्या किती रुपयांनी स्वस्त झालेल्या आहेत हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर बघा दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या संपूर्ण भागातील किमती बघायच्या आहेत, महाराष्ट्रातील बघायच्या आहेत. तर बघा आता दिल्लीमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,51,240 रुपये आहे. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 1,38,640 रुपये आहे. तर 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव दिल्लीमध्ये 1,13,460 रुपये आपल्याला बघायला मिळत आहे. बघा आता कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत घसरण झालेली असून 1,51,090 रुपये हा दर आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या किमती कोलकातामध्ये 1,38,490 आहेत. तर 18 ग्रॅम सोन्याच्या किमती कोलकातामध्ये 1,13,310 आपल्याला दिसून येत आहेत. तर चला आपल्या महाराष्ट्रामध्ये नेमक्या सोन्याच्या किमती काय आहेत आता हे पाहण्यापूर्वी तुम्ही फक्त आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता. AR1 मराठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तर बघा आता मुंबईमध्ये 1,51,090 रुपये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव आपल्याला बघायला मिळतोय. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,38,490 रुपये आपल्याला बघायला मिळत आहे. तर 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 1,13,310 रुपये हा दिसून येत असून अशा प्रकारचे आपल्याला सोन्याच्या
ठिकाणी चांदीचे भाव बघायला मिळत आहेत. बघा आलेल्या माहितीनुसार भारतातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या दरांमध्ये आज मोठी घसरण ही बघायला मिळाल्याचं देखील आपल्याला स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. बघा आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर खूप दिवसानंतर सोन्याचा भाव हा कमी झाल्याने सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. सगळ्यांनाच आता आश्चर्य वाटू लागलेलं आहे. बघा अशा प्रकारचा आजचा ताजा हा सोन्याचा आपल्याला भाव बघायला मिळत आहे. एकंदरीत परिस्थिती जर पाहायला गेली तर ही मोठी घसरण आपल्याला सोन्याच्या दरामध्ये दिसून आलेली आहे. तर अशा प्रकारची माहिती होती. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.